आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. नवीन विषयांसह, नवीन प्रेरक उदाहरणांसह, नवे संदेश सोबत घेऊन मी पुन्हा एकदा मन की बातच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधायला आलो आहे. यावेळी मला कोणत्या विषयासंदर्भात सर्वात जास्त पत्र आणि संदेश आले आहेत हे आपल्याला माहिती आहे का? हा विषय असा आहे जो इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तिन्हीशी संबंधित आहे. देशाला लाभलेल्या नव्या प्रधानमंत्री संग्रहालयाबद्दल मी बोलतो आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी प्रधानमंत्री संग्रहालयाचं लोकार्पण करण्यात आलं. देशातील नागरिकांसाठी ते खुलं करण्यात आलं आहे. श्री सार्थकजी या नावाचे एक आपले श्रोता आहेत. सार्थकजी गुरुग्राममध्ये राहतात आणि पहिली संधी मिळताच ते प्रधानमंत्री संग्रहालय पाहून आले आहेत. नमो ॲपवर सार्थकजींनी मला पाठवलेला संदेश चांगलाच मनोरंजक आहे. त्यांनी लिहिलं आहे की ते वृत्तवाहिन्या पाहतात, वर्तमानपत्र वाचतात, वर्षानुवर्ष सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय आहेत. त्यामुळे आपल्याकडे पुरेसं सामान्य ज्ञान आहे असं त्यांना वाटत होतं. पण जेव्हा त्यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. आपल्याला आपल्या देशाबद्दल आणि देशाचं नेतृत्व करणाऱ्यांबद्दल फारशी माहिती नाही हे त्यांच्या लक्षात आलं. प्रधानमंत्री संग्रहालयातील अशा काही गोष्टींबद्दल त्यांनी लिहिलं आहे ज्या त्यांची उत्सुकता वाढवणाऱ्या होत्या. लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या सासरच्या मंडळींनी भेट म्हणून दिलेला चरखा पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी शास्त्रीजींचं पासबुक देखील पाहिलं आणि त्यांच्याकडे बचत म्हणून किती कमी रक्कम होती हे सुद्धा त्यांनी पाहिलं. स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यापूर्वी मोरारजीभाई देसाई हे गुजरातमध्ये डेप्युटी कलेक्टर होते हेही आपल्याला माहीत नव्हतं असं सार्थकजींनी लिहिलं आहे. ते प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवेत होते. चौधरी चरण सिंगजी यांच्याबद्दल सार्थकजी यांनी लिहिलं आहे की जमीनदारी प्रथा निर्मूलनाच्या क्षेत्रात चौधरी चरण सिंगजी यांचं मोठं योगदान होतं हे त्यांना माहीत नव्हतं. जमीन सुधारणा क्षेत्रात श्री पी.व्ही. नरसिंह राव यांनी खूप रस घेतला होता हे आपण प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली तेव्हा समजलं असं सार्थकजींनी लिहिलं आहे. चंद्रशेखरजी यांनी 4000 किलोमीटरहून जास्त अंतर पायी चालत ऐतिहासिक भारताचा प्रवास केल्याचं आपल्याला या संग्रहालयात आल्यावरच कळलं असं सार्थकजींनी लिहिलं आहे. अटलजींनी वापरलेल्या वस्तू त्यांनी संग्रहालयात पाहिल्या, त्यांची भाषणं ऐकली तेव्हा त्यांचा ऊर अभिमानानं भरून आला. या संग्रहालयात महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉक्टर आंबेडकर, जयप्रकाश नारायण आणि आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलही खूप मनोरंजक माहिती असल्याचं सार्थकजींनी पुढे सांगितलं आहे. मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव हाच सर्वात उचित काळ आहे असं मला वाटतं. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाला लोकचळवळीचं स्वरूप येत आहे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता बरीच वाढते आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनमोल वारशाशी जोडणारं हे प्रधानमंत्री संग्रहालय युवा वर्गासाठीही आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. खरं तर मित्रहो, आता आपल्याशी संग्रहालयाबद्दल इतकं काही बोलतो आहे तर त्याच विषयाशी संबंधित काही प्रश्न आपल्याला विचारावेत असं मला वाटतंय. आपलं सामान्य ज्ञान काय सांगतंय ते पाहू. बघूया आपल्याला किती माहिती आहे. माझ्या युवा मित्रमंडळींनो, तयार आहात का? आपण कागद आणि पेन हाती घेतलंय का? मी आता आपल्याला जे प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं आपण नमो ॲपवर किंवा सोशल मीडियावर #म्युझियमक्विझ सोबत शेअर करू शकता आणि नक्की करा. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण द्यावीत अशी आग्रहपूर्वक विनंती मी करतो. यामुळे देशभरातील लोकांच्या मनात संग्रहालयाविषयी उत्सुकता वाढीला लागेल. आपल्या देशातील कोणत्या शहरात
प्रसिद्ध रेल्वे संग्रहालय आहे, जिथे गेली 45 वर्ष लोकांना भारतीय रेल्वेचा वारसा पाहण्याची संधी मिळते आहे, हे आपल्याला ठाऊक आहे का? मी तुम्हाला आणखी एक संकेत देतो. तुम्ही या ठिकाणी फेअरी क्वीन, प्रिन्स ऑफ वेल्सचं सलून ते फायरलेस स्टीम लोकोमोटिव्ह अशा अनेक बाबी पाहू शकता. मुंबईत असं कोणतं संग्रहालय आहे जिथे आपल्याला चलनाचा प्रवास अतिशय मनोरंजक पद्धतीनं पाहायला मिळतो? आपल्याला ते ठाऊक आहे का? या ठिकाणी ख्रिस्तपूर्व 6व्या शतकातील नाणी आहेत आणि दुसरीकडे ई मनी सुद्धा उपलब्ध आहे. आपला तिसरा प्रश्न विरासत ए खालसा या संग्रहालयाशी संबंधित आहे. हे संग्रहालय पंजाबमधील कोणत्या शहरात आहे हे आपल्याला माहिती आहे का? आपल्याला सगळ्यांना पतंग उडवायला आवडतं, हो ना? पुढचा प्रश्न पतंगाशीच संबंधित आहे. देशातलं एकमेव पतंग संग्रहालय कुठे आहे? चला, मी आपल्याला एक संकेत देतो. या ठिकाणी ठेवलेल्या सर्वात मोठ्या पतंगाचा आकार 22 बाय 16 फूट आहे. काही आठवतंय का? बर, नाहीतर आणखी एक गोष्ट सांगतो. हे संग्रहालय ज्या शहरात आहे त्या शहराचं बापूंशी विशेष नातं आहे. लहानपणी अनेकांना टपाल तिकिटं गोळा करण्याचा छंद असतो, पण भारतातील टपाल तिकिटांशी संबंधित राष्ट्रीय संग्रहालय कुठे आहे हे आपल्याला माहिती आहे का? मी आपल्याला आणखी एक प्रश्न विचारतो. गुलशन महल नावाच्या इमारतीमध्ये कोणतं संग्रहालय आहे? तुमच्यासाठी संकेत असा आहे की या संग्रहालयामध्ये तुम्ही चित्रपटाचे दिग्दर्शकही होऊ शकता, कॅमेरा एडिटिंगचे बारकावेही पाहू शकता. बर, भारताचा वस्त्रोद्योगाचा वारसा जपणारं संग्रहालय तुम्हाला माहिती आहे का? या संग्रहालयात मिनिएचर पेंटिंग्ज, जैन हस्तलिखित, शिल्प आणि असं बरंच आहे. हे संग्रहालय आपल्या उत्कृष्ट सादरीकरणासाठीही चांगलंच प्रसिद्ध आहे. मित्रहो, तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं शोधणं खूप सोपं आहे. आपल्या नवीन पिढीला संग्रहालयांबद्दल कुतूहल वाटलं पाहिजे या विचारातून मी हे प्रश्न विचारले. त्यांनी संग्रहालयांबद्दल जास्तीत जास्त वाचावं, तिथे भेट द्यावी असं मला वाटतं. संग्रहालयांचं महत्त्व ओळखून अनेक लोक स्वतः पुढाकार घेत आहेत आणि संग्रहालयांना मोठ्या प्रमाणावर देणग्याही देत आहेत. बरेच लोक आपले जुने संग्रह तसंच आपल्याकडच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयांना दान करत आहेत. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही तुमच्याकडचा सांस्कृतिक वारसा संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवता. भारतातही आता लोक यासाठी पुढाकार घेत आहेत. वैयक्तिक पातळीवरच्या अशा सर्व प्रयत्नांचं सुद्धा मी कौतुक करतो. आज बदलत्या काळात आणि कोविड संबंधी नियमांमुळे संग्रहालयांमध्ये नवीन पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. संग्रहालयांमध्ये डिजिटायझेशनवरही भर देण्याचं प्रमाण वाढलं आहे. 18 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जाणार आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हे लक्षात घेत मला माझ्या युवा सहकाऱ्यांना काही सुचवावंसं वाटतं. येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसह स्थानिक संग्रहालयाला भेट देऊ शकता. तुमचा अनुभव #म्युझियम मेमरीज सह शेअर करा. तुम्ही असं करू शकलात तर इतरांनाही संग्रहालयांविषयी कुतूहल वाटू लागेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा संकल्प केले असतील. ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रमही केले असतील. मित्रांनो, अलीकडेच मला अशाच एका संकल्पाबद्दल माहिती मिळाली जी खरोखरच अतिशय वेगळी आणि अनोखी होती. म्हणूनच मन की बातच्या श्रोत्यांना त्याबद्दल सांगावं असं मला वाटतं. मित्रहो, कल्पना करा की एखादी व्यक्ती आपण दिवसभर संपूर्ण शहरात फिरू आणि एकाही पैशाचा व्यवहार रोखीने करणार नाही असा संकल्प करून आपल्या घरातून बाहेर पडेल. किती वेगळा संकल्प आहे ना. सागरिका आणि प्रेक्षा या दिल्लीतल्या 2 मुलींनी असाच कॅशलेस डे आउटचा प्रयोग केला.
सागरिका आणि प्रेक्षा दिल्लीत जिथे जिथे गेल्या त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना डिजिटल पेमेंटची सुविधा मिळाली. यूपीआय क्यूआर कोडमुळे त्यांना पैसे काढण्याची गरजच भासली नाही. अगदी रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आणि फिरत्या विक्रेत्यांकडेही त्यांना ऑनलाईन व्यवहार सहज करता आले. मित्रहो, एखाद्याला वाटेल की दिल्ली हे महानगर आहे, तिथे हे अगदी सहज शक्य आहे. पण आता यूपीआयचा वापर फक्त दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपुरताच मर्यादित असावा अशी परिस्थिती नाही. गाझियाबादहून आनंदिता त्रिपाठी यांचाही एक संदेश मला मिळाला आहे. आनंदिता गेल्याच आठवड्यात आपल्या पतीसोबत ईशान्य भारतात गेल्या होत्या. आसाम ते मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील तवांगपर्यंतच्या आपल्या प्रवासाचा अनुभव त्यांनी मला सांगितला. कित्येक दिवसांच्या या प्रवासात त्यांना अगदी दुर्गम भागातही रोख पैसे देण्याची गरज भासली नाही. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी इंटरनेटचीही चांगली सुविधा नव्हती, तिथे आता यूपीआयद्वारे पैसे देण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. सागरिका, प्रेक्षा आणि आनंदिता यांचे अनुभव पाहता मी तुम्हालाही कॅशलेस डे आउटचा प्रयोग करून पाहण्याची विनंती करेन. तुम्ही हे नक्की करून बघा. मित्रहो, गेल्या काही वर्षात भीम यूपीआय हा अगदी झपाट्यानं आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतेक गावांमध्येही लोक यूपीआयच्या माध्यमातूनच व्यवहार करत आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेत आहे. गल्लीबोळातल्या छोट्या दुकानांमध्ये डिजिटल पेमेंटमुळे अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणं सोपं झालं आहे. आता त्यांना सुट्ट्या पैशांचीही समस्या राहिली नाही. रोजच्या जगण्यात तुम्हाला यूपीआयची सोय जाणवली असेल. कुठेही जा, रोख पैसे बाळगण्याचा, त्यासाठी बँकेत जाण्याचा, एटीएम शोधण्याचा त्रास संपला आहे. मोबाईलवरूनच सगळे व्यवहार केले जातात. परंतु या लहान सहान ऑनलाईन पेमेंटमुळे देशात किती मोठी डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आज घडीला आपल्या देशात दररोज सुमारे 20,000 कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. गेल्या मार्च महिन्यात तर यूपीआयच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार झाले. यामुळे देशात सुविधा वाढत असून प्रामाणिकपणाचं वातावरणही निर्माण होत आहे. आता फिनटेकशी संबंधित अनेक नवीन स्टार्टअप्सही देशात पुढे येत आहेत. डिजिटल पेमेंट आणि स्टार्टअप इकोसिस्टीमच्या या सामर्थ्याशी संबंधित काही अनुभव तुमच्याकडे असल्यास ते आमच्यापर्यंत पोचवा असं मी सांगू इच्छितो. तुमचे अनुभव इतर अनेक देशवासियांसाठी प्रेरक ठरू शकतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, तंत्रज्ञानाचं सामर्थ्य सर्वसामान्य लोकांच्या जीवनात कशा प्रकारे बदल घडवून आणत आहे हे आपण आपल्या आजूबाजूला सतत पाहत असतो. तंत्रज्ञानानं आणखी एक उत्तम काम केलं आहे. आपल्या दिव्यांग सहकार्यांच्या विलक्षण क्षमतेचा लाभ देशापर्यंत आणि जगापर्यंत पोहोचवण्याचं काम तंत्रज्ञान करत आहे. आपले दिव्यांग बंधू भगिनी काय करू शकतात हे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपण पाहिलं आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच कला, शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रात आपले दिव्यांग देशवासी उत्तम कामगिरी करत असतात. परंतु जेव्हा त्यांना तंत्रज्ञानाची साथ मिळते तेव्हा ते आपल्या कार्यक्षेत्रात आणखी नवी उंची गाठतात. हेच लक्षात घेऊन दिव्यांगांसाठी उपयुक्त स्रोत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी देश अलीकडच्या काळात सातत्यानं प्रयत्न करत आहे. देशात असे अनेक स्टार्टअप आणि संस्था आहेत जे यासाठी प्रेरक कार्य करत आहेत. व्हॉइस ऑफ स्पेशली एबल्ड पीपल ही अशीच एक संस्था आहे जी सहाय्यक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या संधींना प्रोत्साहन देत आहे. जे कलाकार दिव्यांग आहेत त्यांचं काम जगासमोर आणण्यासाठी एक अभिनव सुरुवात करण्यात आली आहे. व्हॉइस ऑफ स्पेशली एबल्ड पीपलने अशा कलाकारांच्या चित्रांचं डिजिटल चित्रदालन तयार केलं आहे. दिव्यांग व्यक्ती किती विलक्षण कलागुणांनी समृद्ध असू शकतात आणि त्यांच्यात किती असाधारण क्षमता असू शकते याचं हे कलादालन उत्तम उदाहरण आहे. दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात कोणती आव्हानं असतात, त्यातून बाहेर पडल्यानंतर ते किती प्रगती करू शकतात, अशा अनेक गोष्टी तुम्हाला ही चित्र पाहताना प्रकर्षानं जाणवू शकतात.
जर तुम्हीही एखाद्या दिव्यांग व्यक्तीला ओळखत असाल, त्यांच्यातले कलागुण ओळखत असाल, तर डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुम्ही त्यांना जगासमोर आणू शकता. जे दिव्यांग सहकारी आहेत त्यांनीही अशा प्रयत्नात आवर्जून सहभागी व्हावं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात बहुतेक भागात उन्हाळा खूपच वेगाने वाढतो आहे. सतत वाढणारा हा उन्हाळा पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारीही तितकीच वाढवतो. तुम्ही आता जिथे आहात तिथे कदाचित भरपूर पाणी उपलब्ध असेल, पण पाण्याची टंचाई असलेल्या भागात राहणाऱ्या कोट्यवधी देशवासियांचाही विचार तुम्ही केला पाहिजे, ज्यांच्यासाठी पाण्याचा एक एक थेंब अमृतासारखा असतो. मित्रहो, स्वातंत्र्यप्राप्तीच्या या 75व्या वर्षात स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जे संकल्प पूर्ण करण्याचं ध्येय बाळगून देश आगेकूच करतो आहे, त्यात जलसंधारणाचा संकल्प महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत महोत्सवादरम्यान देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरं निर्माण केली जाणार आहेत. ही मोहीम किती मोठी आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. तुमच्याच शहरात 75 अमृत सरोवरं असतील असा दिवस आता फार दूर नाही. या मोहिमेबद्दल तुम्ही सर्वांनी आणि विशेषतः युवा वर्गानं जाणून घ्यावं आणि त्याची जबाबदारीही घ्यावी अशी माझी इच्छा आहे. तुमच्या परिसरात स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित काही इतिहास असेल, एखाद्या स्वातंत्र्य सेनानीची आठवण असेल, तर तुम्ही ती अमृत सरोवराशी जोडू शकता. अमृत सरोवरांचा संकल्प केल्यानंतर अनेक ठिकाणी या संदर्भात वेगानं काम सुरू झालं आहे हे समजल्यावर मला मनापासून आनंद झाला. उत्तर प्रदेशातील रामपूरमधल्या पटवाई ग्रामपंचायतीबद्दल मला माहिती मिळाली आहे. तिथल्या ग्रामसभेच्या जागी तलाव होता, मात्र तो घाणीनं आणि कचऱ्यानं भरलेला होता. अथक परिश्रम घेऊन स्थानिक लोकांच्या मदतीनं, स्थानिक शाळकरी मुलांच्या मदतीनं गेल्या काही आठवड्यांपासून या अस्वच्छ तलावाचा आता कायापालट झाला आहे. आता त्या तलावाच्या काठावर संरक्षक भिंत, कुंपण, फूड कोर्ट, कारंजे, दिवे अशा अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. हे प्रयत्न करणाऱ्या रामपूरच्या पटवाई ग्रामपंचायतीचं, गावातल्या लोकांचं, तिथल्या मुलांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रहो, पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची कमतरता यावरूनच कोणत्याही देशाची प्रगती आणि गती ठरते. तुमच्या हेही लक्षात आलं असेल की मन की बात या कार्यक्रमात स्वच्छतेसारख्या विषयांबरोबरच मी जलसंधारणावरही सातत्यानं बोलत असतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये तर अगदी स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे, पानियम परमम लोके जीवानाम जीवनम समृतम. अर्थात विश्वात पाणीच प्रत्येक जीवाचा जीवनाचा आधार आहे आणि पाणीच सर्वात मोठं संसाधन देखील आहे. म्हणून तर आपल्या पूर्वजांनी पाण्याचं संरक्षण करण्यावर इतका भर दिला. वेदांपासून ते पुराणांपर्यंत प्रत्येक ठिकाणी पाणी वाचवणं, तलाव, सरोवर बांधणं हे मनुष्याचं सामाजिक आणि आध्यात्मिक कर्तव्य सांगितलं गेलं आहे. वाल्मिकी रामायणात जलस्रोतांना जोडण्यावर, पाण्याचं संरक्षण करण्यावर विशेष भर दिला गेला आहे. त्याचप्रमाणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, सिंधू, सरस्वती आणि हडप्पा संस्कृतीच्या वेळी देखील भारतात पाण्यासंबंधी किती विकसित अभियांत्रिकी तंत्रज्ञान असायचं. प्राचीन काळात अनेक शहरात जलस्रोतांना एकमेकांना जोडणारी प्रणाली असायची आणि हा तो काळ होता जेव्हा लोकसंख्या इतकी नव्हती, नैसर्गिक संसाधनांची कमतरता देखील नव्हती, एक प्रकारची विपुलता होती. तरी देखील जलसंरक्षणाच्या बाबतीत तेव्हा जागरूकता जास्त होती. पण आज परिस्थिती याच्या उलट आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या परिसरातल्या अशा जुन्या तलाव, विहिरी आणि सरोवरांविषयी जाणून घ्यावं. अमृत सरोवर अभियानाच्यामुळे जलसंरक्षणाच्या सोबतच आपल्या विभागाची ओळख पण निर्माण होईल. यामुळे शहरातून, परिसरातून स्थानिक पर्यटन स्थळं पण विकसित होतील. लोकांना हिंडा फिरायला एक नवीन जागा मिळेल. मित्रांनो, पाण्याशी जोडलेला प्रत्येक प्रयत्न आमच्या भविष्याशी जोडलेला आहे.
यात संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. यासाठी अनेक शतकांपासून वेगवेगळे समाज निरनिराळे प्रयत्न निरंतर करत आलेले आहेत. जसं कच्छच्या रणातील एक मालधारी जनजाती जल संरक्षणासाठी वृदास नावाचा प्रकार वापरते. या प्रकारात लहान लहान विहिरी खोदल्या जातात आणि त्यांच्या संरक्षणासाठी आजूबाजूला झाडं-झुडपं लावली जातात. याचप्रमाणे मध्य प्रदेशातील भील जनजातीनं आपल्या एका हलमा नावाच्या ऐतिहासिक परंपरेचा जल संरक्षणासाठी उपयोग केला. या परंपरेच्या अंतर्गत या जनजातीचे लोक पाण्यासंबंधीच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी एका ठिकाणी जमतात. हलमा परंपरेनं सुचवलेल्या उपायांमुळे या भागातील पाण्याचं संकट कमी झालं आणि भूजलाचा स्तरही वाढला. मित्रांनो, अशीच कर्तव्य भावना जर सगळ्यांच्या मनात जागृत झाली तर पाणी संकटाविषयी असलेल्या मोठ्यातल्या मोठ्या आव्हानाचं देखील उत्तर सापडू शकेल. चला तर मग, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण जल संरक्षण आणि जीवन संरक्षणाचा संकल्प करूया. आपण पाण्याचा एक एक थेंब वाचवू आणि प्रत्येक जीवन वाचवू. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही पाहिलं असेल की काही दिवसांपूर्वी मी आपल्या युवा मित्रांशी, विद्यार्थ्यांशी परीक्षेबद्दल चर्चा केली होती. या चर्चेच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांना परीक्षेत गणिताची भीती वाटते. त्याचप्रमाणे हीच गोष्ट अनेक विद्यार्थ्यांनी मला आपल्या संदेशात देखील पाठवली होती. त्यावेळी मी हे नक्की केलं होतं की ह्यावेळी मन की बातमध्ये मी ह्या विषयावर निश्चित चर्चा करेन. मित्रांनो, गणित हा असा विषय आहे जो भारतीय लोकांना सगळ्यात सोपा वाटायला हवा, कारण संपूर्ण जगभरात गणितातले सर्वात जास्त शोध आणि योगदान भारतीयांनीच तर दिलेलं आहे. शून्य म्हणजे झिरोचा शोध आणि त्याचं महत्त्व याविषयी आपण पुष्कळ ऐकलं असेल. अनेकदा आपण असं पण ऐकत असाल की जर शून्याचा शोध लागला नसता तर कदाचित आपण जगात इतकी वैज्ञानिक प्रगती देखील करू शकलो नसतो. कॅल्क्युलसपासून कम्प्युटरपर्यंत हे सगळे वैज्ञानिक शोध शून्यावरच तर आधारित आहेत. भारतातल्या गणितज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी असं देखील लिहून ठेवलं की यत किंचित वस्तू तत सर्वम गणितेन बिना नाही. अर्थात या संपूर्ण ब्रह्मांडात जे जे काही आहे ते सर्व गणितावर आधारलेलं आहे. आपण विज्ञानाचा अभ्यास आठवला तर याचा अर्थ पण आपल्या लक्षात येईल. विज्ञानाच्या प्रत्येक तत्वात एक गणितीय सूत्रच तर सांगितलेलं असतं. न्यूटनचे नियम असतील, आईन्स्टाईनचं सुप्रसिद्ध समीकरण असेल, ब्रह्मांडाशी जोडलेलं सगळं विज्ञान एक गणितच तर आहे. आता तर वैज्ञानिक देखील थिअरी ऑफ एव्हरीथिंग विषयी चर्चा करतात. म्हणजेच असं एक सूत्र ज्याद्वारे ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीला अभिव्यक्त केलं जाऊ शकेल. गणिताच्या सहाय्यानं वैज्ञानिक जाणीवेच्या इतक्या विस्ताराची कल्पना आमच्या ऋषींनी नेहमीच केलेली आहे. आम्ही शून्याचा शोध लावला आणि त्याचबरोबर अनंताला म्हणजे इन्फिनाइटला देखील व्यक्त केलं. सर्वसाधारण चर्चांमध्ये जेव्हा आम्ही संख्यांची, आकड्यांची चर्चा करतो, आकड्यांविषयी बोलतो, तेव्हा मिलियन, बिलियन, ट्रिलियनपर्यंत बोलतो आणि विचार करतो. पण वेदात आणि भारतीय गणितात तर ही गणना खूप पुढेपर्यंत जाते. आमच्याकडे एक श्लोक प्रचलित आहे, एकम दशम शतम चैव सहस्रम अयुतम तथा लक्षम च नियुतम चैव कोटिही अर्बुदम एव च वृंदम खर्वो निखर्वच शंखः पद्मः च सागरः अंत्यम मध्यम परार्ध च दशवृद्ध्या यथाक्रमम. या श्लोकात संख्यांचा क्रम सांगितला आहे, जसं की 1, 10, 100, 1000 आणि अयुत, लाख, नियुत आणि कोटी म्हणजे करोड. याचप्रमाणे या संख्या शंख, पद्म आणि सागरपर्यंत जातात. एक सागरचा अर्थ होतो की 10ची 57वी पट. केवळ हेच नाही तर ह्याच्या पुढे देखील आहे. ओघ आणि महोघ सारख्या संख्या असतात. एक महोघ म्हणजे
10च्या 62व्या पटीबरोबर. म्हणजे एकाच्या पुढे 62 शून्य. आपण इतक्या मोठ्या संख्येचा नुसता विचार देखील डोक्यात करून पाहिला तरी कठीण वाटतो. पण भारतीय गणितात याचा उपयोग हजारो वर्षांपासून होत आला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी मला इंटेल कंपनीचे सीईओ भेटले होते. त्यांनी मला एक चित्र दिलं होतं ज्यात वामन अवताराच्या माध्यमातून अशाच एका गणनेच्या किंवा मापनाच्या भारतीय पद्धतीचं चित्रण केलेलं होतं. इंटेलचं नाव आलं की कम्प्युटर आपल्या डोक्यात आपोआप आलाच असेल. कम्प्युटरच्या भाषेत आपण बायनरी सिस्टीमच्या विषयी देखील ऐकलं असेल. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आमच्या देशात आचार्य पिंगलासारखे ऋषी होऊन गेले ज्यांनी बायनरीची कल्पना केली होती. याचप्रमाणे आर्यभट्टपासून ते रामानुजन सारख्या गणितज्ञांपर्यंत गणिताच्या अनेक सिद्धांतांवर आमच्या इथेच काम झालं आहे. मित्रांनो, आम्हा भारतीयांसाठी गणित कधीच अवघड विषय नव्हता. याचं एक कारण म्हणजे आमचं वैदिक गणित देखील आहे. आधुनिक काळात वैदिक गणिताचं श्रेय जातं श्री भारती कृष्ण तीर्थजी महाराजांना. त्यांनी गणनेच्या जुन्या पद्धतीचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याला वैदिक गणित असं नाव दिलं. वैदिक गणिताची सर्वात विशेष गोष्ट ही आहे की त्याच्याद्वारे आपण कठीणातील कठीण आकडेमोड निमिषार्धात मनातल्या मनात करू शकता. आजकाल तर सोशल मीडियावर वैदिक गणित शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या कितीतरी युवकांच्या चित्रफिती देखील आपण पाहिल्या असतील. मित्रांनो, आज मन की बातमध्ये वैदिक गणित शिकवणारे असेच एक मित्र आपल्यासोबत जोडले जात आहेत. हे मित्र आहेत कोलकाताचे गौरव टेकरीवालजी आणि ते गेल्या 2-2.5 दशकांपासून वैदिक गणिताच्या या चळवळीत अत्यंत समर्पित भावनेनं काम करीत आहेत. या त्यांच्याशीच काही गोष्टी बोलूया. गौरवजी नमस्ते. नमस्ते सर. मी ऐकलंय गौरवजी की वैदिक गणिताची आपल्याला खूप आवड आहे. त्याविषयी आपण बरंच काही करत असता. तर आधी मी आपल्याविषयी काही जाणून घेऊ इच्छितो आणि नंतर या विषयाची आवड आपल्याला कशी लागली ते जरा मला सांगाल. सर, 20 वर्षांपूर्वी मी जेव्हा बिझनेस स्कूलसाठी अर्ज करत होतो तेव्हा त्याची स्पर्धा परीक्षा असायची. तिचं नाव होतं कॅट. त्यात खूप गणिताचे प्रश्न असायचे जे खूप कमी वेळात सोडवायला लागायचे. तर माझ्या आईनं मला एक पुस्तक आणून दिलं होतं ज्याचं नाव होतं वैदिक गणित. स्वामी श्री भारती कृष्णा तीर्थजी महाराजांनी ते पुस्तक लिहिलं होतं आणि त्यात त्यांनी 16 सूत्र दिली होती ज्यात गणित सोडवणं खूपच पटकन आणि सोपं होत असे. जेव्हा मी ते वाचलं तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली आणि गणिताविषयी आवड देखील निर्माण झाली. माझ्या लक्षात आलं हा विषय जो भारताची देणगी आहे, आपला वारसा आहे, तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला जाऊ शकतो. तेव्हापासून मी हे आपलं कार्य ठरवलं की वैदिक गणिताला जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवेन. कारण गणिताची भीती प्रत्येकाला सतावत असतेच आणि वैदिक गणितापेक्षा जास्त सोपं काय असू शकेल. गौरवजी, किती वर्षांपासून आपण ह्याविषयी काम करीत आहात. सर, मला जवळजवळ 20 वर्ष झाली सर. मी त्यातच मग्न झालो आहे. गौरवजी, आणि जनजागृतीसाठी काय काय करता, काय प्रयोग करता, कसं जाता लोकांपर्यंत. सर, आम्ही शाळांमध्ये जातो, ऑनलाईन शिकवतो. आमच्या संस्थेचं नाव आहे वेदिक मॅथ्स फोरम इंडिया. या संस्थेमार्फत इंटरनेटच्या माध्यमातून 24 तास वैदिक गणित आम्ही शिकवतो सर. गौरवजी, आपल्याला तर माहितीच आहे की सतत मुलांसोबत गप्पा गोष्टी करणं मी पसंत करतो आणि तशी संधी शोधत असतो. आणि एक्झाम वॉरियरनं तर एक प्रकारे त्याला मी संस्थात्मक रूप दिलं आहे. आणि माझा अनुभव आहे की जेव्हा मी मुलांशी गप्पा मारतो तेव्हा गणिताचं नाव ऐकताच ती पळून जातात. आणि माझा प्रयत्न असाच आहे की विनाकारण हा जो बागुलबुवा निर्माण झाला आहे त्याला पळवून लावावं. ही जी भीती निर्माण झाली आहे ती दूर व्हावी आणि छोटी छोटी तंत्र जी परंपरेनं चालत आली आहेत. भारताला गणित विषयात काही नवीन नाहीत. बहुतेक जुन्या परंपरांमध्ये भारतात गणिताची परंपरा आहे. तर एक्झाम वॉरियरची भीती घालवायची असेल तर आपण त्यांना काय सांगाल. सर,
हे तर मुलांसाठी सर्वात जास्त उपयोगी आहे, कारण परीक्षेची भीती बागुलबुवा झालाय प्रत्येक घरात. परीक्षेसाठी मुलं शिकवणी लावतात, पालक पण त्रस्त होतात, शिक्षक पण त्रासलेले असतात. पण वैदिक गणितामुळे हे सगळं छूमंतर होऊन जातं. साधारण गणितापेक्षा वैदिक गणित 1500% जलद होतं. यामुळे मुलांच्यात आत्मविश्वास येतो आणि मेंदू देखील जलद चालायला लागतो. जसं आम्ही वैदिक गणिताच्या बरोबर योगाची पण ओळख करून देतो, ज्यामुळे मुलांना पाहिजे तर वैदिक गणिताद्वारे ते डोळे मिटून देखील गणितं करू शकतात. गौरवजी, तसं तर ध्यान परंपरा आहे, त्यात देखील या प्रकारे गणितं करणं हा ध्यानाचा एक प्राथमिक अभ्यासक्रम देखील असतो. हो सर. चला गौरवजी, खूप चांगलं वाटलं मला. आणि आपण हे जे उद्दिष्ट ठेवलं आहे आणि विशेष करून आपल्या आई आपल्याला एका गुरुच्या रूपात या मार्गावर घेऊन गेल्या आहेत आणि आज आपण लाखो मुलांना या मार्गावरून घेऊन जात आहात. माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. मी आपले आभार मानतो सर, की वैदिक गणिताला आपण महत्त्व दिलं आणि मला निवडलं सर. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत सर. गौरवजी, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्ते सर. मित्रांनो, गौरवजींनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की वैदिक गणित गणिताला कसं अवघडातून सोपं बनवतं. केवळ हेच नाही, तर वैदिक गणितानं आपण मोठमोठ्या वैज्ञानिक समस्या पण सोडवू शकता. माझी इच्छा आहे सर्व मातापित्यांनी आपल्या मुलांना वैदिक गणित जरूर शिकवावं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच, त्यांच्या मेंदूची विश्लेषणात्मक शक्ती देखील वाढेल. आणि हो, गणिताविषयी मुलांच्या मनात जी थोडीफार भीती असते ती देखील पूर्णपणे नाहीशी होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये आज संग्रहालयांपासून ते गणितापर्यंत अनेक ज्ञानवर्धक विषयांवर चर्चा झाली. हे सगळे विषय आपल्या सर्वांच्या सूचनांमधूनच मन की बातचा भाग बनतात. आपण ह्यापुढे देखील मला आपल्या सूचना नमो ॲप आणि MyGovच्या माध्यमातून पाठवत रहा. येणाऱ्या काही दिवसात देशात ईदचा सण येणार आहे. 3 मे रोजी अक्षय तृतीया आणि भगवान परशुराम जयंती देखील साजरी होईल. काही दिवसांनी वैशाख बुद्ध पौर्णिमेचा उत्सव येईल. हे सगळे सण संयम, पावित्र्य, दान आणि सौहार्दाचे उत्सव आहेत. आपणा सर्वांना या उत्सवांच्या अग्रिम शुभेच्छा. हे सण खूप आनंदानं, सौहार्दानं साजरे करा. या सगळ्यात आपल्याला कोरोनापासून पण सावध राहायला हवं. मास्क लावणं, थोड्या थोड्या वेळानं हात धुत राहणं, बचाव करण्यासाठी जे जे आवश्यक उपाय असतील त्यांचं आपल्याला पालन करत राहायचं आहे. पुढच्या वेळी मन की बातमध्ये आपण पुन्हा भेटूया आणि आपण पाठवलेल्या नव्या नव्या विषयांवर चर्चा करूया. तोपर्यंत आपला निरोप घेतो. खूप खूप धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.